कसे आहात कविराज? जसा चंद्राशिवाय चकोर तसा फुलाशिवाय सुगंध घे. आम्हालाही खूप आठवण येत होती तुमची, पण राजकारण अशा टप्प्यावर पोहोचलं होतं, शिवाय आबासाहेबांनी दिलेली जबाबदारी उसंतच मिळाली नाही. आम्हीही प्रयत्न केला, पण या प्रदेशाची माहिती नव्हती आणि आपल्या धोरणात काही गडबड होऊ नये इसलिए हमने काय केलं काय एवढे दिवस? काय करणार. आपल्या सानिध्यात तर राहायचं होतं. मग प्रयत्न केला आणि आपल्या सानिध्यात राहिलो आम्ही. आम्ही जवळ नसताना आमच्या सानिध्यात राहिलात? जी, अशक्य. आप देखिए, ये देखिए आप. हे काय? हे आपले ग्रंथ बुधभूषण, नखशिखा ह्या आपल्या ग्रंथांच्या नकला आहेत. आमचे ग्रंथ? जी, आपण एवढं सोन्यापेक्षा महान कार्य करून ठेवलंय, ते जतन करून ठेवायला नको म्हणून आपल्या ग्रंथांच्या नकला करत राहिलो. मजा आ गया, आपला सहवासी मिळाला और ज्ञान भी मिल गया. कविराज, खूप खूप मोठं काम केलं. आमच्या तर ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. युवराज, आम्ही तर आमचा स्वार्थ साधला. मोठं काम तर आपोआप घडलं. नवीन काही काव्यरचना युवराज? नायिका भेद या विषयावर काही कविता लिहिल्या. सुनाइए. राधिका के परवाल से हाथन, राधिका के परवाल से हाथन, लाल हरी घिरी लाली लुनाई, देखत ही बनी आपत कान कहा, करिए कवि शंभु बढ़ाई. करिए कवी शंभू बडाई. वाह युवराज वाह. आता नवीन ग्रंथ बांधायला घ्या. नाही कविराज, आता बांधायची ती फौज. ग्रंथ बांधण्यापेक्षा फौज बांधायला हवी. फौज? कारण उत्तरेत औरंगजेब बादशाह बेखौफ झाला. त्यानं शीख धर्मगुरूंना हाल हाल करून मारलं. अशराफ हिंदूंवर जाचक जिझिया कर बसवला. चोर जुलूम जबरदस्तीनं मर्यादा ओलांडली. आपल्या या भूमीनं जीवाच्या आकांतानं टाहो फोडलाय. तिचं रक्षण करायला पाहिजे. कविराज, आता छातीवर चिलखत सजवलं पाहिजे, डोक्यावर शिरस्त्राण चढवलं पाहिजे, युद्धवेश परिधान केला पाहिजे, पाठीला भाता आणि भात्यात बाण भरले पाहिजे. युवराज? होय कविराज, आता लेखणीपेक्षा तलवारीलाच हात घालायला पाहिजे. वाह, बहुत खूब. क्या नजारा है. इतनी बड़ी तादाद में काफिर एक साथ, वो भी कतार में. बहुत खूब. बादशाह सलामत, 700 हैं. काशी में बूत परस्ती के लिए आए थे. ये इन काफिरों का पहला गुनाह. और बादशाह सलामत, इन्होंने जिजिया कर भी नहीं दिया. ये काफिरों का दूसरा गुनाह. इसलिए तो उन्हें पकड़कर यहाँ लाए हैं. भाग रहे थे. न जाने ये काफिर अपने आप को क्या समझते हैं. जाओ, इनसे जवाब तलब करो. पूछो इनसे, क्या इन्हें हमारा मजहब कबूल है या नहीं. बादशाह सलामत, पूछा है. अच्छा, क्या कहा इन लोगों ने. इन्हें बूत परस्ती ही प्यारी है. इनकार कर दिया. हमारी बेइज्जती, सल्तनत से बेअदबी. जाओ वजीर आलम, जाओ, सबका कत्ल कर दो. बादशाह सलामत, 700 हैं. 700? वजीर आलम, अगर ये 7,000 भी होते तो भी इनका अंजाम यही होता. सजाए मौत. आलमगीर जिंदा पीर, आलमगीर जिंदा पीर. आलमगीर जिंदा पीर, आलमगीर जिंदा पीर. काफिरों का यही हश्र होना चाहिए, हर वक्त, हमेशा. बहुत क्रूर बढ़ गया इनका. छोटे छोटे जागीरदार, जमींदार सब बगावत पर उतर आए हैं. इनका इंतजाम तो करना ही होगा ना वजीर. आमीन आमीन. तुम जानते हो, सभी जगह बगावत के आसार नजर आ रहे हैं. आसाम खंड देखो, बुंदेलखंड देखो, राजपूताना देखो, हर जगह तुम्हें बगावत नजर आएगी. और जानते हो इसकी वजह क्या है. इसकी वजह है वो काफिर सिवा हौसला.
वो सभी के अंदर बगावत का जहर फैलाने की इब्तिदा कर रहा है। इसलिए जल्द से जल्द सिवा और उसके स्वराज्य को मिटाना होगा। जब तक सिवा है हमें सुकून नहीं है। या खुदा रहम कर। बादशाह सलामत। हुक्म यह है वजीर सल्तनत, जाओ इन सारे काफिरों की गर्दन मेरी आंखों के सामने उतार दो। जी हुजूर। आम्हाला तुमच्या पायातील जोडे पाहिजेत. राणी साहेब, द्यावेत. याचा अर्थ आम्ही पन्हाळगडावर निघालोय. असं? जरूर जा. पण मग जोडे कशासाठी? पुजण्यासाठी. आणि साहेब अहो काय आहे? महाराज, तुमच्या जोड्यांची पूजा करताना आम्हाला नेहमीच आनंद होतो. आज तुमच्यामुळे रयत सुखी समाधानी आहे. ती आनंदाचा ढेकर देते. पोरी बाळी अगदी सुखात आहेत, हसतात, खेळतात. त्यांना कसलीच भीती नाही ना. परचक्र येतं. आणि हे केवळ तुमच्यामुळे. म्हणूनच आम्हाला तुमचे पाय हे देवाहूनही पुण्यवंत आहेत. म्हणून द्यावेत. ठीक आहे, देऊ आम्ही. राणी साहेब, इतक्या लवकर निघालात पन्हाळगडावर? पण तसं ठरलंच आहे तर. पुतळ, आम्ही काय म्हणतो, आता सूर्यग्रहण आलंय, त्यानंतर लगेचच रामनवमी देखील आहे. अगं बाई, महाराज, आपण केव्हापासून हे सणवार लक्षात ठेवायला लागला? आम्ही हे सणवार लक्षात ठेवलेत केवळ तुमच्यासाठी. म्हणजे अशी काहीतरी कारण देऊन तुमचं जाणं आम्ही लांबवू शकू इतकंच. महाराज, होतं आम्ही गडावर असताना तुम्ही गडावर नसणं हेच ग्रहण आहे आमच्यासाठी. तुमच्या आठवणींच्या सावलींनी फार झोकाळून जातो आम्ही. हे काय महाराज? म्हणून म्हणतो आहोत, सूर्यग्रहणाच्या वेळी थोडा दानधर्म करू. मग रामनवमी आली, प्रभू रामचंद्रांना पाळण्यात कोण खाणार? पाळणा कोण गाणार? आणि सुंठवडा कोण देणार? ठीक आहे, पण मग सूर्यग्रहण आणि रामनवमी नंतर आम्हाला गडावर थांबवण्याचं काही कारण मिळायचं नाही. हनुमान जयंती ती देखील साजरी करून मगच जा. आणि हनुमान जयंती झाल्यानंतर मग कोणतं कारण असेल आम्हाला थांबवायचं? मग नाही थांबवणार आम्ही तुम्हाला. बघा, आता यात बदल नाही. यात बदल नाही. आबासाहेबांना जिंकणं फार मोठी बाब आहे. काय सुनबाई? जी. तुमची हुशारी आबासाहेबांच्या लक्षात यायला हवी. म्हणून रोज सकाळी पाया पडायचं. जी मातोश्री. आणि दिवस मावळताना ड्युटीचा मुजरा तोही रोज करायचा. आलं लक्षात? जी मातोश्री. आता हा नियमच करायचा. रोज पाया पडायचं, त्यांच्याशी जाऊन बोलायचं, त्यांना आपलंसं करायचं. बरं, ही मोहनमाळ ही जरा वर घ्यायची आणि नथ अशी ठेवायची आणि पदर जरा पुढे घ्यायचा. लक्षात ठेवा. ठेवू आम्ही लक्षात. नमस्कार कसा कराल? करून दाखवा. नको, आम्ही तिथेच करतो.
चुकायला नको ना. करून दाखवा. जी. धरात्या, अगं काय हे मुसळ एवढी मोठी परात? अहो आता ग्रहण लागल्यावर या परातीत पाणी भरून हे मुसळ असं उभं करायचं. पण हे उभं राहतं तर मग आणि ग्रहण संपलं की पडतं, बघालच तुम्ही. आणि हो, आता ग्रहण लागलं की बाहेर जायचं नाही, काय खायचं प्यायचं बी नाही. जर काय खायचं असेल तर आत्ताच खाऊन घ्या. अगं बाई, एवढं कडक? तर हो, मी चुलीला पोतेरा केल्याशिवाय आणि मुतपाक खाना सारवल्याशिवाय स्वयंपाक बी करू देणार नाही बघा. बर, पण धारात्या, हे ग्रहण संपल्यावर आपण तळ्यावर जाऊन स्नान करायचं आणि दानधर्मही करायचा. वय वय, तो तर करायलाच पाहिजे. रजनी, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. कलशांना पावनखिंड बघायची. माफी असावी युवराज, आता ग्रहण सुरू होईल, आपल्याला बाहेर जाता येणार नाही. वय वय, आणि हे ग्रहण लय अशुभ आहे असं पंचांगात लिहिलंय. तू वाचलंस वय? आता हाय का बया, मला काय वाचा येतंय वय? आणि धारात्या सांगते ना, मग कशाला जावं ग्रहण काळात बाहेर? रजनी, अहो कसलं ग्रहण आणि कसलं सूर्यग्रहण घेऊन बसलात? आम्हाला तर एकच सूर्य माहिती आहे. कोण? तोच जो रायगडावर राहतो, सह्याद्रीवर तळपतो, तो सूर्य, शिवसूर्य. तोच गनिमांना ग्रासतो, ग्रहण लावतो. हे तुम्हालाही माहिती आहे. हो युवराज, परंतु आलोच आम्ही, जाऊ. अहो, रावजी नाना, सूर्यग्रहणातच मसलत? हो, अहो मला निरोपच आलाय तसा. अहो मी तर पूजा सोडून तसाच आलो. आता राहू सूर्याला ग्रासायला सुरुवात होईल. अहो त्याला अजून लय उशीर आहे. आहे उशीर, पण तरीही हा ग्रहण काळ जायला पाहिजे होता. मग मसलत ठेवली असती तरी चाललं असतं. काय, काही गोष्टी पाळाव्या लागतात. आपण महाराजांनी या गोष्टी कधी मानल्यात का? तेही झालंच म्हणा. तर आणि ग्रहण काळामध्ये मसलत करायचं धाडस फक्त महाराज करू झालं, हेही मान्य करावंच लागेल. परंतु तरीही आता काय परंतु तरी म्हणजे महाराजांनी हे कधी मानलं का? अरे मुहूर्तापासनं 4 हात दूर राहिले, संधी गावली त्योच मुहूर्त मानला, अंधाराला आपला सोबती मानला, अमावास्येची रात्र म्हणजे जगदंबेच्या डोळ्यातील काजळ मानलं आणि केला यालगार, होय का नाही? हे अगदी खरं आहे, पण यंदाचं सूर्यग्रहण जरा अशुभ आहे. तानाजी पंत, कसल्या शुभाशुभाच्या गोष्टी करतात? मुद्रा महाराज, काही नाही, हेच आपलं सूर्यग्रहणाबद्दल. आकाशातल्या ग्रहणाचा नाही, आता भूमीवरील ग्रहणाचा विचार करायचा. कारण या ग्रहणात ग्रासणारे आपणच आहोत, आपणच पसवणारे, आपणच गिळणारे, आणि म्हणून आपणच तळपायचं. काय अंबिराव, बरोबर ना? जी महाराज. सरनोबत पंत, आम्हाला एक अत्यंत महत्वाची आणि गुप्त खबर समजली. औरंगजेबानं पूर्ण तयारी केली. तो दक्षिणेत उतरणार हे नक्की. तो बुऱ्हाणपुराहून पुढे येईल तेव्हा आगीचा लोय होऊन त्याच्यावर तुटून पडायचं. पहिल्या झटकेतच त्याचं पेकाट मोडायचं. आणि गनिमी कावा असा की खुद्द औरंगजेबापेक्षा त्याच्या सैन्याला धडकी भरली पाहिजे. कोणाची हिम्मत होता कामा नये दक्षिणेत उतरायची. आम्ही औरंगजेबाच्या मुघल सैन्यावर आक्रमण करण्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. पण त्या अगोदर 2 छोट्या आघाड्या उघडायच्या. मोरोपंत गड उतार झालेलेच आहे. नाशिक, बागलान प्रांतात आहेत ते. तिकडच्या प्रत्येक गडाच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावर. प्रत्येक गडावर पूर्ण रसद भरून ठेवायला सांगितले त्यांना. शिवाय काही पुंडांचा बंदोबस्तही लावायला सांगितलाय. तानाजी पंत, तुम्ही कारवारकडील आघाडी उघडायची. अंबिराव, तुम्ही कराड प्रांतात राहून स्वराज्यात भराऱ्या मारायच्या. तिकडच्या तरुण पोरांना गोळा करा, फौज बांधा, आत्तापासून त्यांना लष्कराचं प्रशिक्षण द्या. कोणाला काही शंका?
कारभारी निरोपाचे विडे द्या. अगदी सांगितलंय तसंच करायचं. महाराज खुश झाले पाहिजे. महाराजांना वर्दी दिली. कुठे आहेत महाराज? महाराज नाहीत. सदरेवरून आले नाहीत का अजून? जी सदरेवरून आलेत, पण तटावर गेलेत. असं म्हणजे आबासाहेब तटावरून आऊसाहेबांना नमस्कार करणार आहे. आपण जाऊयात तटावर? नको, त्यांना दालनात येऊ द्यात, मग पुन्हा वर्दी देतील तेव्हा जाऊ. चला. आऊसाहेब, आमचा मुजरा घ्यावा. आऊसाहेब, आम्ही नेहमी तुम्हाला पाहतो, तुम्हाला मुजरा करतो, तेव्हा खूप खूप श्रीमंत असतो. नेहमी आम्हाला असं वाटतं हे भाग्य आमच्या नशिबी आलं. आनंदाची उर्मी ओसंडत नाही. एवढंच नव्हे तर समाधानाचे अश्रू आमच्या डोळ्यांचे बांध फोडून बाहेर निघतात. आऊसाहेब, खूप आठवण येते आम्हाला तुमची, खूप. आऊसाहेब, आता कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून आम्ही मुक्त झालो. अहो, एक नाही तर 2 सुंदर सुना घरी आल्या. लेकीबाई दिल्या घरी, अत्यंत सुखी आहेत, कसलीही चिंता नाही. आता चिंता फक्त एकच, त्या औरंगजेबाची. पण त्याला देखील आम्ही पुरून उरू. आमच्या आबासाहेबांनी त्यांना पळता भुई थोडी केली होती. आम्ही त्यांचंच मूल आहोत. आऊसाहेब, फक्त याच संधीची वाट बघत होतो. पण आऊसाहेब, आता यापुढे एक मात्र होणार. सतत मुजऱ्यासाठी आम्हाला इथे येता येणार नाही. उत्तरेत जावं लागेल मोहिमेसाठी. दुरावा निर्माण होणार, वियोग होणार. आम्हाला समजून घ्यावं. शक्य असेल तर माफी द्यावी. आऊसाहेब, लक्ष असू द्या. तुम्ही या उत्तुंग रायगडाला खांदा दिलाय, म्हणूनच हा गड आज इतका कणखरपणे उभा आहे. आऊसाहेब, येतो. का कोण जाणे. आज तुमचं दर्शन घेताना आबासाहेबांनी लिहून घेतलेल्या 2 ओळी आम्हाला आठवत आहे. काय गोड ओळी येतो. जशी चंपकेशी खुले फुल जाई, भली शोभली जास जाया जिजाई, तिचे कीर्तीचा चंबू जंबू द्वीपाला, करी सावली माऊली सी मुलाला. करी सावली माऊली सी मुलाला.